महामुनिराज मूलाचार प्रदीप या महान ग्रंथामध्ये 6व्या अधिकारामध्ये संयमी जीवांचे भेदाचं कथन करत असताना संयम, प्राण संयम आणि इंद्रिय संयम दोन प्रकारचे संयम आहेत म्हणून सांगितले. त्याच्यामध्ये काय, त्रस आणि अजीवांचा संयमाचं स्वरूप सांगितलं. त्याच्यात सांगत असताना पृथ्वी कायिक, जल कायिक, अग्नी कायिक, वायू कायिक आणि वनस्पती कायिक जीवांची प्रयत्नपूर्वक रक्षा करणे 5 प्रकारचा काय संयम आहे. आचार्य भगवंतांनी शास्त्रात सांगितले की खाली बघून इर्यापत समितीनं चालत असताना 4 हात खाली बघून इर्यापत समितीनं चालत असताना सुद्धा अचानक एखादा जीव पायाखाली आला आणि त्या जीवाची हिंसा जरी झाली तरी तिथं हिंसेचा दोष लागत नाही. आणि आपण इकडं तिकडं बोलत करत असताना सुद्धा एखादा जीव मेला जरी नसला, ते जीवाला कुठला त्रास जरी झाला नसला तरी सुद्धा तिथं जीवाच्या हिंसेचा दोष लागतो. जैन धर्म अत्यंत प्रामाणिक आणि व्यवस्थेला महत्त्व देणार आहे, व्यक्तीला महत्त्व देणारा जैन धर्म नाही. म्हणजे काय, प्रमादपूर्वक आपण कार्य करत असताना, म्हणजे आळसपूर्वक कार्य करत असताना हिंसा घडली जरी नसली तरी तिथं पाप आहे म्हणून सांगितलं. आणि प्रमादाला टाळून, आळसाला टाळून त्या ठिकाणी एखादी कार्य करत असताना अप्रमादाने काळजीपूर्वक लक्ष देऊन सगळं काम करत असताना जरी एखाद्या जीवाची हिंसा झाली तरी सुद्धा त्याचं पाप नाही, कारण तुम्ही जाणीवपूर्वक केला नाही असं त्याचा अर्थ होतो. म्हणून इथं सांगितलं प्रयत्नपूर्वक रक्षा केला. मी खाली बघून का चालायला लागलोय, मला काटा टोचेल म्हणून मी खाली बघालो नाही, माझा पाय कोणावर तर पडेल आणि त्याची विराधना होईल, त्याला दुःख होईल, त्याला वेदना होतील, म्हणजे मी खाली बघून चालणे हे माझ्या दुःखाला थांबवण्यासाठी नव्हे तर इतरांना त्रास होऊ नये ह्याच्यासाठी मी खाली बघून चालायला लागलोय, ही भावना पाहिजे. तसं भगवंतांची पूजा करत असताना, मुनी महाराजांना आहार देत असताना, हे कुठलेही तुम्ही जे कार्य करायला लागलाय हे सगळे कार्य करत असताना महाराजांना पोटाला घालायसाठी चौका नाही. मंदिर की शोभा भगवान से नहीं भक्तों से होती. मंदिरात फक्त सोन्याची मूर्ती आहे आणि पाया पडायला एक पण भक्त नसला तर त्या मंदिराची किंमत काय. तसं आणि मंदिरात मूर्ती पाषाणाची आहे पण हजारो लोक येऊन दर्शन करतात, त्याची महती आहे की नाही. आता कित्येक म्हणतोय मी, जैन धर्मात असू दे, हिंदू धर्मामध्ये असू दे, कोण कितीही चांदीची मूर्ती बसवू दे, सोन्याची मूर्ती बसवा लागलेत, स्फटिकाची बसवा लागलेत, सगळं करायला लागलेत, पण जी गर्दी 100, 200, 300, 400 वर्षाच्या काळ्या पाषाणाच्या अथवा जुन्या पाषाणामधील प्रतिमेला ज्या मंदिरात आहेत, कुठल्याही धर्माचे असू देत, तिथं जी भक्ती करण्याची लोकांचा ओघ आहे, ओढ आहे, इच्छा आहे, ते नवीन ठिकाणी आहे. मूर्ती जीर्ण क्षीर्ण झाल्या तर त्याला वज्रलेप करायचं, पण परत कुठं जायचं दर्शनाला, तिथंच जायचं. का, मंदिराची शोभा भक्तांच्यामुळे असते आणि भक्तांची भावना मंदिरातल्या मूर्तीच्या विशुद्धतेवर असते. आणि पूर्व काळात अत्यंत शुद्धीपूर्वक, गांभीर्यपूर्वक, काळजीपूर्वक संस्काराचे विधी झालेले असतात. तसे इथं तुम्ही कशानं पूजा करायला लागलाय, कसलं तुमच्याकडे चांदी सोनी
ह्याच्याशी काही संबंध नाही. ती पूजा कशासाठी करायला लागलाय हे महत्वाचं आहे. सोन्या चांदीच्या वस्तूंनी पूजा केल्यानंतर तुम्ही भक्तिपूर्वक, उत्साहपूर्वक, शक्तीपूर्वक तुम्ही भगवंतांची पूजा केला, त्याचं पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. पण आम्हाला शुद्ध द्रव्य सोनं आहे म्हणून त्यानं पूजा केलं तर पुण्य जास्त लागतंय. शेजे भाव आमचे संपले. मी सोन्याच्या कळसानं अभिषेक करलो की लोक मला बघून म्हणतील आहा किती भक्त चांगला आहे, म्हणून आम्हाला प्रदर्शनाचे भाव चालू झालेत. म्हणून इथं प्रमादावस्था आणि अप्रमादावस्था, काळजीपूर्वक आणि आळसानं, ह्याच्यामधला भेद पुण्य आणि पाप, कर्माच्या निर्जरेला आणि आश्रवाला निमित्त कोण आहेत? परिणामांची व्यवस्था महत्त्वाची आहे. क्रिया जरा इकडं तिकडं 5-10% इकडं तिकडं झालं तर देव समजावून घेतो, कर्म समजावून घेते. पण परिणामामध्ये देव पण समजावून घेत नाही, कर्म पण समजावून घेत नाही. त्याला प्रामाणिक जसं आहे आणि ते कोण करायला लागलं हे पण बघत नाही. प्रत्येकाला समान धरता येते. म्हणून या गोष्टींची आपण काळजीपूर्वक, लक्षपूर्वक या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. पुढं काय सांगितलं? द्विइंद्रिय, 3 इंद्रिय, चतुरिंद्रिय आणि पंचेंद्रिय जीवांची रक्षा करणं सज्जन लोकांच्यासाठी 4 प्रकारचा त्रस संयम सांगितलेला आहे. 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, 4 इंद्रिय आणि पंचेंद्रिय जीवांची रक्षा करणं हे सज्जन म्हणजे चांगल्या लोकांना 4 प्रकारच्या त्रस जीवांच्या संयम. कारण त्रस जीव हेच आहे. स्थावर जीव कशाला म्हणायचं? 1 इंद्रियाला. आणि त्रस काही कुणाला म्हणायचं? 2 इंद्रियापासून पंचेंद्रियपर्यंतच्या सर्व जीवांना त्रस संयम म्हणायचं, त्रस जीव म्हणतात. आणि त्यांच्या रक्षेचा नियम म्हणजे त्रस संयम. संयमी लोकांना तृण म्हणजे तणकाट, कसपट, आता त्याला शास्त्रीय भाषेत तृणच म्हणतात. बिन उपयोगी नसणारं पीक, थोडक्यात उपयोगात नसणारं पीक त्याला म्हणायचं तृण. आधी अजीव पदार्थांना सुद्धा, पदार्थों को भी नाखून से भी कभी नहीं छेदते जाता जाता. आता गवत तर सोडा, जिवंत ते तरी एकंदरीत आहे. पण हे वाळलेलं बायकांना सवय असते बघा, बसून बसून जमीन उखरायची, बसून बसून तिथं साडीला पदर घ्यायचं, गाठ मारत बसायचं बोटाला हाताला, बसून बसून तिथं काहीतरी काडी बिडी पडलेली असली तर मोडायचं, अशी सवय असतात की. तसं मला पण ही सवय होती. बसल्या बसल्या उगच ते चटईचं गवत, बसायचं आसन त्याचं काढत बसत होतो. अजून पण काही 100% सुटले असं मी म्हणत नाही, पण 1-2-3% शिल्लक राहिले. कधी तर खाली दिमाग, शैतान की कोपडी म्हणतात ना, तसं स्वाध्याय असं शिकवत असलो, कुणाचं तर विशिष्ट प्रवचन चालू आहे ऐकत असलो तरी माझं लक्ष तिकडं असतं. आता आम्हाला पण सवय आहे, पण ती चुकीची असते. ज्यावेळी आपण बोर होतो, अस्वस्थ होतो, ज्यावेळी आपल्याला एखाद्या कार्यामध्ये मन लागत नाही, त्यावेळी असली सगळी कामं उठा ठेव सुचतात. पण हे सगळं करणं वरती लोकांना शोभत नाही. म्हणून त्याला अजीव संयम म्हणतात. काय म्हणायचं त्याला? तुम्ही म्हणणार त्याच्यात काही जीव आहे काय? त्याच्यामुळं काय मृत्यू होणार आहे काय? मृत्यू जरी होणार नसला तर छेदन बेदनचे भाव तर आहेत. पण त्या शब्दाचा अर्थ एक लोक इतकी विचित्र पद्धतीने घेतली. असंयमी लोक घेतलं असतं तर गुरुजी काय वाईट वाटत नाही. संयमी लोकांनी छेदन बेदरचा अर्थ पाप आणि हिंसाच असं घेऊन, हे शांती मंत्र आहे की आपला आता, छिंछिंद बिनबिंद हे म्हणणं पण पाप आहे का?
तिथं त्याची तुकडं करतो, त्याला नाश करतो, तुकडं करतो, नाश करतो, असे शब्द आहेत म्हणून. अरे शान्यांनो, आचार्यशी सुद्धा पूर्व आचार्यांनी ग्रंथ लिहिताना काय म्हणतात? कर्माचा नाश करण्यासाठी. मग आचार्यांनी कर्माचा नाश करण्यासाठी हा शब्द कशाला वापरला असता? आम्ही तिथं जीवाची हिंसा करतो म्हणलो, कोणाला नाश करतो म्हणालो? कर्माला नाश करणार, परिणामांना नाश करणार. मग जय पराजय याच्यामध्ये पण समताभाव असतोय की नाही व्रतींचा? मग कशाला म्हणायचं? संसारावर विजय मिळवण्यासाठी म्हणतोय की नाही? पूर्वाचार्यांनी ग्रंथात असंच लिहिलं की नाही? साधूंनी कशासाठी रत्नत्रयाची साधना करायची आहे? कर्माचा पराजय करून संसारावर विजय मिळवून. मग कुणाचा तर पराजय करायची तर भावच आहेत की नाही? मग म्हणायचं काय म्हणायचं नाही? साधूंना कोण शत्रू नाही असं एक वाक्य आहे की नाही? आणि आम्ही काय म्हणायचं? अरिहंत कुणाला म्हणतोय? हरी म्हणजे हंत म्हणजे मग त्यांचा नाश करणारा कोण आहे? अरिहंत. मग हंत शब्द नाशाचा दाखवणार आहे काय प्रेमाला दाखवणार आहे? उद्यापासून अरिहंत म्हणायचं सोडता? म्हणजे कुठल्या शब्दाचा अर्थ कशासाठी लावलेला आहे, तिथं शब्द काय आहेत आणि त्याचा अर्थ काय निघतो, अर्थ काय काढायला पाहिजे, हेच जर आम्हाला कळत नसेल आणि म्हणून आम्ही ती शांती मंत्रच म्हणायचं सोडलं. इतक्या दिवसापासून चालत आलेलं शांती मंत्रच कॅन्सल. नवीन शांती मंत्र आम्ही काढलं. नवीन शांती मंत्र काढण्याबद्दल विकल्प कोणालाही नाही. अपडेट व्हायलाच पाहिजे जगाबरोबर. पण जुनं चुकीचं आहे याला एकांतानं म्हणणं हे चुकीचं आहे. आपण श्रीमंतांच्या घरात जन्मलो नाही, आपल्याला मस्तीला येऊन चालणार नाही की हे कपडे आता घेऊन लई दिवस झाले म्हणून नवीन कपडे घालायचे. कळाले का मी काय म्हणायला लागलो? होती कपडे फाटल्यानंतर नवीन घ्यायचे असतात. कपड्यांचा कलर जीर्ण शीर्ण सगळं झाल्यानंतर नवीन घ्यायचं असते. घेऊन 2 वर्ष झालं म्हणून आता मी घेणार नाही. अहंकार आहे तो, गर्व आहे. तेवढ्यासाठी साधूंना पिंची बदलण्याची सुद्धा भूमिका लोकांनी का सांगितली वर्षातून एकदा? साधूंनी कधीच मागायचं नसते पिंचीचं. श्रावक जर देत असतील तर एखाद्या वेळेला फार विचार आपल्याला करून चालणार नाही. पण रोज उठून श्रावक पिंच्या बदला लागल्या तर? आज गुरुजींना वाटलं नवीन पिंची आणायचं, तुम्ही चंद्रपूर सागर महाराजांना पिंची द्यायचं, चंद्रपूर सागरांनी परवा घेतलेली पिंची तुम्हाला द्यायचं. आणि उद्या 2-4 दिवसांनी यायचं. अशोक सम्राटला वाटलं पिंची घ्या, नवीन पिंची द्यायची, जुनी पिंची महाराजांच्या हातातनं घेऊन जायची. म्हणजे पिंची आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम या दोन्हीत अंतर करायला हां त्याची काहीतरी मर्यादा आहेत की नाही? पिंची बदलण्याला एकच कारण आहे, त्याची मृदुता गेली असेल. ज्याच्यासाठी पिंची वापरायला लागलोय, पिंची वापरण्याचं मूळ कारण काय आहे? अहिंसेचं पालन. कशासाठी आहे? अहिंसेचं पालन. ते पालन व्हायला जिथं अडथळा आली तेव्हा पिंची बदलायची. मग आता ठीक आहे, एखाद्या साधूंना अगदी जमिनीवर पिंची परिमार्जन संदेळे वगैरे व्यवस्थित व्हावी म्हणून करतात. त्यांच्या पिंचीचं काही वेळेला लवकर, पण किमान वर्षातनं एकदा तरी बदला. पण 2-2, 4-4 महिन्याला बदलतच बसलो तर चांगलं नाही आहे. 3 वर्षापर्यंत मी पण पिंची वर्षातनं एकदाच बदलत होतो. आत्ता आणि चालू झालं आमच्यात. म्हणजे दीक्षा दिवशी पिंची आमची लई इच्छा आहे. आचार्यपदाच्या दिवशी आमची लई इच्छा आहे. आणि पिंची परिवर्तनला आणि आमची इच्छा आहे.
आम्हाला पण आता एकदम नाही म्हणता येत नाही, पोटाला घालता यायचा, सांभाळता यायचा. एखाद्या वेळेला आधीमध्ये ठीक आहे, पण एक महाराज वर्षातनं 7-8-10 वेळा करायचंच आहे. हे जसं चुकीचं आहे, भाव बदलतात, तसं आचार्यांनी ते सांगितलं, अजीव वस्तूला तोडणं करणं, उगाच बसून अनर्थदंड क्या. एक अरिका विज्ञानमती माताजींचं विज्ञानमती माताजींचं फार सुंदर पुस्तक आहे. कुठलं? अनर्थदंड क्यों. असं आहे काय? अनर्थदंड क्या क्यों असंच असणार आहे. क्यों आहे ना, काय अनर्थ क्यों आहे. हां, तर ते पुस्तक सगळ्यांनी शास्त्र वाचण्यासारखं आहे. किमान अनुवृत्ती महावृत्तीनं आम्ही काय वाचा म्हणू शकत नाही, आम्हाला आदेश देणार तो कोण म्हणणार, कारण आम्ही एवढे मोठे मोठे ग्रंथ वाचल्याने आम्हाला कळत नाही काय म्हणणार काही लोक. पण अनुवृत्तीनी आणि धार्मिक लोकांनी हे एक पुस्तक वाचणं अत्यंत गरजेचं आहे. अनर्थदंड क्यों, त्याच्यात सगळ्या गोष्टी सांगितल्या. म्हणून हे सुद्धा काय सांगितलं, अजीव संयम. हे करायचं नाही म्हणजे अजीव संयम म्हणून सांगितलं. प्रतिलेखन एवं दुप्रतिलेखन संयम का स्वरूप. ज्ञानोपकरणादीना यच्चा सत्प्रतिलेखनम नेत्रेणादर्शनम तस्य यत्नात् संयमनम महत्. मृदु पिच्छिकया भारम यत् प्रतिलेखनम दर्शनम नयनाभ्याम सह प्रतिलेखन संयम. जीवमर्दन बाधादि करम दुष्प्रतिलेखनम तस्य संयमनम सर्व प्रमाद मंतरेण यत् सूक्ष्म प्राणी दया हेतु प्रमार्जनम मुहुर्मुहुः उक्त सजिननाथैर्दुष प्रतिलेखन संयम. ज्ञान उपकरण आदीनाम यच्च सत् प्रतिलेखनम नेत्रेण अदर्शनम तस्य यत्नात् संयमनम महत्. ज्ञान उपकरण म्हणजे शास्त्र, आदिनाम म्हणजे मग तुमची कमंडल आलं, आपलं गुरु आचार्यांचं साधूंचं पिंची, कमंडल, शास्त्र, चटई किंवा जपमाळ, जे रत्नत्रयासाठी, स्थिरतेसाठी, शुभ परिणामांच्यासाठी, स्थैर्यासाठी निमित्त आहे, अशा सगळ्या वस्तू आणि व्यवस्था जे असतात त्याला उपकरण म्हणतात. त्याला काय म्हणतात? उपकरण. त्या वस्तूंचं अदर्शनम, ते डोळ्याला, नेत्रेण अदर्शनम, डोळ्याला ते दिसत नसतील तर त्याला
यत्नपूर्वक म्हणजे काळजीपूर्वक त्याला मृदू पिच्चिकया, मृदू पिंचीनं, नुसता पिच्चिक शब्द वापरला नाही इथं. काय वापरलं? मृदू. मृदूचा अर्थ काय? माझ्यासारखा मऊ नाही म्हणते बघा. मी मऊ नाही. काय माझ्या तोंडावर असं मला नावं ठेवत आहे. माझ्या माघारी काय करत असशीला काय गुरुजी? तोंडावर तुम्ही मला डायरेक्ट म्हणा लागला मी मऊ नाही म्हणून, मृदू नाही म्हणून. मग माघारी काय करत असशील हो? माझं सगळं उदच करत असशीला. विचारा. चंगू मंगू मधली मंगू आणि सीता गीतामधली सीता. सीता मंगू दोघ जण माझ्यासारखं मृदू म्हणल्यावर नाही. असं काय मी तुमचं घोडं मारलोय, असं का माझ्या बाबतीत तुम्ही करायला लागलाय कळनाच बाबा आम्हाला. मृदू म्हणजे काय? हो. नवनीत म्हणजे लोण्यासारखं. कधी बघा पिंची मयूरपंखाचे जे खाली भाग असतो तो किती मृदू असतो, तो किती व्यवस्थित असतो, तो कसा असतो. फार महत्त्वाचा विषय. म्हणून या गोष्टी समजावून घेणं फार महत्त्वाचं. अशा मृदू पिचिका आहे, मृदू पिंचीनं बारंबारम यत प्रतिलेखनम, सारखं सारखं म्हणजे वेळोवेळी त्याला परिमार्जन करणं. दर्शनम नयनाभ्यामच, डोळ्यांनी बघून परिमार्जन करणं. प्रतिलेखन संयम, त्याला काय म्हणायचं? प्रतिलेखन संयम असं त्याचं नाव आहे. जीव मर्दन बाधादी करम दुष्प्रतिलेखनम तस्य संयमनम सर्व प्रमादम अंतरेणयत. म्हणजे जीवांचं मर्दन करणारा, जीवांना त्रास देणारा. मर्दन म्हणजे काय? त्रास किंवा त्याला विराधना करणारी असं जे आहे त्याला त्याचं प्रतिलेखन करण्यासाठी जे केलं जातं त्याला संयम पालन केलं जातं. त्याला काय म्हणतात? तस्य संयमनम सर्व प्रमादम अंतरेणय. आणि त्याचं संयमाचं पालन करणं हे सगळं कशात? ह्या सगळ्या गोष्टींना काय म्हणायचं? सूक्ष्म प्राणी दया हेतू प्रमार्जनम मुहुर्मुहु, म्हणजे सूक्ष्म प्राण्यांच्या संरक्षणाच्या हेतूनं, दयेच्या हेतूनं परिमार्जन करणं. मुहुर्मुहून म्हणजे सारखं सारखं पुन्हा पुन्हा करणं. उक्तसह त्याला आचार्यांनी जिननाथही, जिनेंद्र भगवंतांनी दुष्प्रतिलेखन संयम, त्याला दुःप्रतिलेखन संयम असं म्हटलेलं आहे. प्रतिलेखन आणि दुःप्रतिलेखन, जे डोळ्याला दिसत नाही अशा वस्तूंचं बघू त्या ठिकाणी परिमार्जन करणं, आणि जे दिसतात पण त्यांच्यावर दयाभावनेनं आपण बघून त्याचं परिमार्जन करणं, असं प्रतिलेखन आणि दुःप्रतिलेखन वारंवार केलं तर. म्हणून आमच्या सरळ सागर महाराजींना एक सवय आहे, महिन्यातनं 15 दिवसातनं जरा खडखडीत ऊन पडलेलं दिसलं की बॅगेतले सगळे शास्त्र काढायचे, त्याला ओपन करायचं, त्याला पिंचीनं परिमार्जन करायचं, मग उन्हात नेऊन त्याला ठेवायचं. ज्या ग्रंथालयात कुठे गेल्यानंतर असं त्यांना वाटलं तर त्यांनी अशा पद्धतीनं ग्रंथाचे सगळं परिमार्जन करून ते ग्रंथ काढून, फार जुने कवर असतील तर ते जुने कवर काढायचे, त्याला शास्त्राला उन्हामध्ये 1-1, 8-8, 9-9 दिवस त्याला गरम करायचं, तापवायचं, त्याला परत अचेत करायचं, म्हणजे अचेतन म्हणजे प्रासूक करायचं, आणि परत त्याला कवर घालून ठेवायचं. तुमच्यात ते भैया येतात, ते कुठले MP चे कुठले भैया येतात की दीपक भैया, ते हे सगळं लक्षात ठेवा. हे संयमाचं लक्षण आहे. कशाचं लक्षण आहे? संयमाचं.
पण तुम्ही आम्ही लोकांनी सुद्धा हे करायला पाहिजे. आणि पिंची परिमार्जन करून बसणे, तुम्ही लोकांनी नॅपकिन्स रुमाल खाली परिमार्जन करून बसणे, ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि त्या सगळ्यांनी काळजीपूर्वकच करायला पाहिजे, तरच त्याला संयम असं म्हणतात. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नई मंगल वावे. ओम नमः. सबको क्षमा सबसे क्षमा.